गुड मॉर्निंग मुलांनो. वहिनींचा सल्ला हा एक छानसा धडा बघितल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा कवितांकडे वळूया. शब्द. यशवंत मनोहर यांची कविता आहे. कवी समीक्षक आहेत. सकस जीवनानुभव आहे. प्रत्येकारी प्रतिमांनी समृद्ध अशा ओजस्वी शब्दकळा यांमुळे यशवंत मनोहर यांच्या कवितात शोषणाचा तीव्र निषेध करते व उपरोधाचा आश्रय घेत प्रस्थापित समाजांच्या मूल्यव्यवस्थेवर घनघाती प्रहार करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून घेतलेल्या आक्रमक शैलींची समाजवास्तव प्रखर भाष्य करणारे कवी, विचारवंत व समीक्षक म्हणून यशवंत मनोहर यांचे महत्त्वाचे स्थान आहे. उत्थान गुफा, काव्य भीमामय, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतिशायन, अग्नीचा आदिबंध, स्वप्न संहिता, युगमुद्रा, बाबासाहेब इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध. दलित साहित्य, सिद्धांत आणि स्वरूप, स्वाद आणि चिकित्सा, समाज आणि साहित्य समीक्षा, नवे साहित्यशास्त्र, परिवर्तनवादी जीवनमूल्य, वाङ्मयीन मूल्य इत्यादी पुस्तके, रमाई, मी यशोधरा इत्यादी कादंबऱ्या प्रकाशित. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे बघा. साहित्य संमेलनाचा सुद्धा कवी कुसुमाग्रज पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. काय म्हणायचं नेमकं बघूया. आकांताने हाका घातल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले माझ्या निरोत्तर निखाऱ्यांना, माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. तर बघा, समाजात काही वर्ग आहेत, जसं काही बंजारा आदिवासी समाज आहेत, काही दलित समाज आहे. हे जी लोक आहेत यांना वर्षानुवर्ष त्रास झालेला आहे. निखाऱ्यावर ते वर्षानुवर्ष आहेत. निखाऱ्यावर जणू ते वर्षानुवर्ष चालत आहे. त्यांना आजही त्रास होतो आहे. पण प्रत्येकजण जीवाच्या आकांताने पळतो आहे, मेहनत करतो आहे. ओके, त्यांना सतत त्रास होत आहे. पण काही वेळा काही लोकांनी त्याची लेखन करून त्या गोष्टींना समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही लोकांनी त्या निखाऱ्यांवर चालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही लोकांनी त्याला अशा लोकांना वर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण सगळेच लोक त्यांना वर आणण्याचा प्रयत्न करू देत नाहीत. सगळेच त्यांना आकाशात जाऊ देत नाहीत, त्यांना पुढं जाऊ देत नाहीत. ही गोष्ट लेखकांना प्रत्येक वेळी जाणवते. ओके, इतकी जगात विषमता पसरलेली आहे. डोळ्यापुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्या उजेडाने हात दिला, एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हा शब्दांनीच हल्ला झेलला. ओके, तर आपल्या देशात प्रचंड विषमता लेखकांना जाणवते. ओके, लेखकांना हेही जाणवतं की ज्यावेळी लेखकांसमोर बऱ्याच लोकांना त्रास होताना त्यांनी पाहिला, जसं आता हाथरसचं प्रकरण आहे. त्या दिवशीपर्यंत जो त्रास झाला, ओके, त्या मुलीचा बरोबर वाईट वागण्यात आलं, त्याच्यानंतर त्याला जिवंतपणे जाळून टाकण्यात आलं, त्या फॅमिलीला बोलू दिलं नाही. आता ही जी समाजाची जी त्रास आहे हा कोणीतरी लेखकाने लिहून दाखवला, शब्दांनीच त्यांच्यावर हल्ला चढवला, पण त्याचा काही उपयोग होत नाही हे देखील त्यांना जाणवत आहे. चिडून चिडून सांडत होते ऊन तेव्हा शब्दांनीच सावली धरली, दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली. मग जे काही त्यांना जाणवत होतं, जे काही त्रास त्यांना दिसत होता, ओके, ज्यांना जी मनातली चीड होती ती त्यांनी शब्दांनी अवरली, लिहून ठेवलेली आहे. जेव्हा जेव्हा त्यांना त्रास झाला तो त्यांनी शब्दांनी लिहून ठेवलेला आहे, असं लेखकाने म्हटलेलं आहे. जगू न देणारे काही विसरायचे होते तेव्हा शब्दांनीच तोलसा आवरला, मरणाच्या धारेतही सापडले तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. ओके, कधीकधी त्यांना समाजाच्या विषमतेमुळे इतका त्रास व्हायचा की त्यांना मरावंसं वाटायचं. ओके, त्यांना पण शब्द मरूसुद्धा देत नव्हते, कारण त्यांनी जे तळमळ आत्मीयता जी दाखवलेली आहे, ओके, लोकांचं वागणं जे दाखवलेलं आहे, लोकांचा संधीसाधूपणा दाखवलेला आहे, ओके, तोंडात एक आणि बाहेर वागण्यात एक, हे जे त्यांचा संधीसाधूपणा लेखकांनी पाहिलेलं आहे, या सगळ्यांमुळे त्यांना कधीतरी मरण्याची सुद्धा इच्छा झाली, पण ते शब्दांनीच त्यांना जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं कवींनी म्हटलेलं आहे. काही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती तेव्हा शब्दांनीच पाठीवर हात ठेवला, कधी वाऱ्यांनीच टाळले तर कधी निवाऱ्यांनी टाळले तेवढा शब्दांनीच उरात आश्रय दिला. ओके, तर कधीकधी लेखकांना मरणाची भीती वाटत असताना लेखकाने जे लिहून ठेवलेलं होतं त्याच्यामुळेच लेखकांना जगण्याचा एक नवीन आधार मिळाला. कधीकधी त्यांनी जे लिहिलं त्याच्यामुळे बरेच लोक जागे झाले, बऱ्याच लोकांना जाणीव झाली की आपल्याला त्रास होतो आहे, आपल्याला लोक छळत आहेत, आपल्याला लोक आपल्याशी वाईट वागत आहेत. ओके,
त्यामुळे त्यांनी लेखकांच्या शब्दांमुळे बरेच लोक जागे झाल्यामुळे त्यांना जगण्याची पुन्हा इच्छा झाली. ओके. किंवा कधीकधी त्यांना जो त्रास झाला तो बऱ्याच लोकांबरोबर तीच घटना झालेल्या आहेत. ह्या गोष्टी जाणूनसुद्धा त्यांनी आपल्या मरणाला पुढं ढकललेलं आहे. मी भिकारी, मी शब्दांना काय देऊ, मी कर्जदार, शब्दांचा कसा उतराई होऊ, मी शब्दात शिरलो, स्वतःला वाचवले, जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले. ओके. तर लेखकांनी हे म्हटलेलं आहे की शब्दांनी ज्यावेळी त्यांना झालेले दुःख लिहून ठेवले, लोकांनी ते वाचले आणि लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे लेखक कुठेतरी जगू शकले, कुठेतरी ते वाचू शकले. ओके. असं लेखकांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. या ठिकाणी कविता संपली. काही डाऊट असतील तर विचारा, नसतील तर जर जमत नसेल तर फक्त हे बघा, हे जे दिलेलं आहे कवीला भोवतालच्या इथपासून प्रकटते एवढंच लिहा. या धड्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एवढ्यामध्येच संपलेली आहेत. ओके. या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. पुढचा भाग आपण पुढे बघू.